हाय दोस्तों, वेलकम बॅक टू माय चॅनल. जर तुम्ही माझ्या चॅनलवर फर्स्ट टाइम आलेला असाल तर हाय, मी आहे तुमची दोस्त मृण्मयी आणि ह्या वेस्टर्न आउटफिटवरची माझी नॅचरल टिकली बघून घ्या. इतकी स्ट्रेसफुल जिंदगी सुरू आहे सध्या, त्याच्यामुळे हे सगळे पिंपल्स आणि डार्क सर्कल्स आहे. बट माझ्या लाईफचे मागचा जो व्लॉग होता आणि हा जो व्लॉग आहे हे खूप असे स्पेशल असणारे व्लॉग्स आहेत आणि तेच एकदम केऑटिक त्यांची स्टार्ट आणि पूर्ण व्लॉग होतोय. बट प्लीज तुम्ही समजू शकता की मी सध्या घाई गडबडमध्ये आहे आणि सरप्राईज वगैरे. सो बेसिकली तुम्ही जर माझ्या चॅनलवर आत्ता आला आहात, तुम्ही फर्स्ट व्हिडिओ जर बघत आहात, तर मला तुम्हाला सांगायला आवडेल की मी रिसेंटली एक कार घेतलेली आहे माझ्या पैशांनी. मी गिफ्ट केली आहे माझ्या फॅमिलीला आणि त्याचा व्लॉग ती कशी घेतली आणि सगळं काही तो मी ऑलरेडी हे डॉक्युमेंट केलेला आहे. त्याचा व्लॉग पण अपलोड केलेला आहे जो माझ्या चॅनलवर आहे, जो असा दिसतो. सो तुम्ही पहिले तो व्लॉग बघा हा पॉज करून आणि मग नंतर ह्या व्हिडिओवरती या. बट ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जसं सांगितलं की मी सरप्राईज दिलं माझ्या फॅमिलीला. सो त्या सरप्राईजचं मी रिॲक्शन, माझ्या फॅमिलीचं जे रिॲक्शन आहे ते या व्लॉगमध्ये तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आणि इतके छान रिॲक्शन्स आहेत, इतका होलसम व्लॉग असणार आहे हा. सो प्लीज एन्जॉय करा आणि एकदम मस्त बघा आणि मला सांगा तुम्हाला कसा वाटला. आणि येस, आता मी जास्त बडबड नाही करत. विदाउट वेस्टिंग एनी टाइम, लेट्स जस्ट गेट स्टार्ट. रिॲक्शन ते सांग ना. चालवशील ना म्हणते व्यवस्थित गाडी. आमची गाडी काही होणार नाही ना आमच्या गाडीला. आमचा जीव तुझ्या हातात. आमची गाडी पण आमची तुम्ही कार घेतली. आमची तू कार घेतली कशी काय? गाडीच तर घ्यायसाठी आली होती. कशी काय घेतली आता कोणालाच माहित नाहीये. एवढा मोठा सरप्राईज सगळ्यांना, आपल्या घरात सगळ्यांना फक्त उत्कर्षला माहित आहे. हाय दोस्तो, वेलकम बॅक टू माय चॅनल. हा आहे रिॲक्शन व्हिडिओ फॅमिलीचा आणि आम्ही निघालो आहे. आता वाजले सकाळचे 5 आणि मी निघाली आहे. संख्या गाडी चालवत आहे आमचा आणि इथे कुहू बसली आहे. आम्ही तिघं लोक निघालो आहोत आणि आम्ही पोहोचणार आहे उद्या संध्याकाळी 4-5 वाजेपर्यंत. सो तेव्हा आपण रिॲक्शन बघू. बट मी तुम्हाला थोडीशी जर्नी पण दाखवणारच आहे. सो स्टे ट्यून्ड. आणि येस, पहिला मोठा प्रवास गाडी घरी चालू आपली. ओके, शेवटपर्यंत ब्लॉग बघत राहा. आम्ही इतक्या अंधारात निघालो होतो जेव्हा मला फ्लॅश लावावा लागला होता आणि आता बघा प्रॉपर ऊन नाही, म्हणजे उजेड आलाय, प्रकाश. आणि किती वाजले माहिती, किती वेळ झाला निघून? फक्त हाफ एन आवर, 6 वाजले फक्त संख्या. आणि मी 5:30 5 वाजे, हा 1 तास पकडा. बट एका तासात 5 वाजताच दिवस निघतो म्हणजे यार चांगलं आहे. 5:30ला, हा तेच 5:30ला मी चालू झालाय. येस, आम्ही चहा प्यायला थांबलो होतो. आता आम्ही बघू पुढे नाश्ता करायला थांबू, तेव्हा आपण भेटू. ब्रेकफास्ट करायला आलो आम्ही. येते दोस्तो, ब्रेकफास्ट म्हणजे मला इडलीच आवडते, पण आज मी वडा पण घेतलाय जो गरम आहे. आणि संख्याने पण इडली घेतली आहे, कुनी पण इडली घेतली आहे. पोहे घेतले ना, पोहे पण घेतले होते, इडली पण घेतली. मग खात आहे. आता त्याचा झोप नाही आली पाहिजे, नाही येणार पण त्याला प्रॅक्टिस आहे, एक्सपिरियन्स आहे तो ड्रायव्हिंगचा. काय तूच तर म्हटलं तू येत असतो. झोप कशी काय ना? नाही येणार. काय मस्त दिसतंय हे बॅकग्राऊंड वगैरे. पागल म्हणजे काही, तुझाच शॉट मस्त येत आहे. मी तिथं बसायला पाहिजे होती तुझ्या जागी, माझा आला असता. माझ्या गाडीची सगळ्यात चांगली गोष्ट, जी मला सगळ्यात आवडणारी गोष्ट आहे आणि ज्याचा मी अजून कधी यूज पण नाही केला आतापर्यंत, ती गोष्ट कोणी यूज केली आणि मला खूप खुशी झाली ते बघून. याला काय म्हणतात रे संख्या, काही माहित आहे ना? आर्म रेस्ट जे आहे बॅक सीटला, ते कोणी यूज केलेलं आहे. अँड आय लाईक इट. कप होल्डर होता. कप होल्डर आहे, हो कप होल्डर आहे. आर्म रेस्ट हे झालं ना. कोणतं? या
मस्त आम्ही फायनली पोहोचलो. आता आम्ही संकेतच्या घरी गेलो होतो कारण त्याचं सामान होतं सगळं, ते आम्ही ड्रॉप केलं त्याच्या घरी आणि थोडासा नाश्ता केला कारण की काहीच खाल्लं नव्हतं. आणि आता आम्ही निघालो आहे माझ्या घराकडे. तर त्याच्या पहिले थोडंसं डेकोरेट करणार कारण की सेकंड हँड असली तरी पण काय झालं, आपल्यासाठी तर न्यू आहे गाडी, त्याच्यामुळे मग थोडंसं सजवणार आहे. त्याच्यासाठी मध्यात थांबू आम्ही कुठेतरी, आताच नाही कारण की इथनं हाफ एन आवरचा आम्हाला दूरी आहे जी कव्हर करायची आहे. सो त्याच्यात जर खराब झालं तर त्याच्यापेक्षा आपण थोडंसं घराच्या आसपास गेल्यावरती करू. बट मला तुम्हाला प्लॅन सांगायचा आहे. तर आम्ही असं ठरवलं, म्हणजे मी असं ठरवलं आहे की बाय द वे मी कपडे चेंज केले कारण की मला चांगला दिसायचं आहे याच्यामध्ये ब्लॉगमध्ये आणि हे दाखवताना. एनिवे, तर जेव्हा आम्ही जाणार माझ्या बिल्डिंगच्या थोडंसं समोर आम्ही गाडी घेऊन जाणार आणि युटर्न करून तिथे पार्क करून मी ड्रायव्हिंग सीटवरती बसणार आणि मी संकेत आणि कुहूला पाठवणार माझ्या बिल्डिंगमध्ये म्हणजे पार्किंगमध्ये. मग मी कारमधनं मम्मीला फोन करेन की माझं खूप मोठं काहीतरी पार्सल आलंय, ब्रँडनी पाठवलंय, तर त्याच्यासाठी 3 पण जण लागतील. आय डोंट नो ते विश्वास ठेवतील की नाही, बट म्हणू आपण ते लागतील, तर तुम्ही जा कारण की खूप सगळं सामान आहे. तर मग ठीक आहे, मग ते घेतील खाली. मग हे संकेत आणि कुहू व्हिडिओ घेत राहणार त्यांचा आणि मग मी येणार गड्डी लॅम्बोर्गिनी फिरे रंगदी करत गाडी चालवत आणि मग त्यांचं आपण रिॲक्शन कॅप्चर करू. हे माझ्या मम्मी पप्पांचं आहे. आता बाकी कुहूचे म्हणजे मम्मी पप्पा म्हणजे माझी मावशी वगैरे, त्यांचं रिॲक्शन आपण त्यांच्यासाठी काय असं करू हे मला माहिती नाही. डायरेक्ट त्यांच्या घरीच जायचं असं माझा प्लॅन आहे, बट बघू. सो येस, दॅट्स द प्लॅन. बघू कसं वर्क करतो आणि आय एम एक्सायटेड आणि नर्वस की मला पप्पा रागवतील तर नाही की हे काय घेऊन आली, आणि मम्मी रागवणार की नाही की हे काय घेऊन आली. बट एक्सायटेड आहे कारण की मला माहिती आहे ते खुश पण होणार आहे. सो येस, भेटू जेव्हा मी घरी जाईन तेव्हा. ओके बाय. थांबलोय जायच्या आधी कारण की आम्हाला थोडीशी डेकोरेट करायची आहे गाडी, तसं तुम्हाला सांगितलं. मस्त सनसेट होत आहे. कैची तर कुहू कैची देते का, कापायला लागते का बरं रे, हे सगळं करतो. फक्त एक छोटंसं हे लावलं जे खराब दिलं ऍक्च्युली आम्हाला. बट इकडे मी हँडल्सला लावलं आहे हे असं, आणि ठीक आहे, एवढंच ठीक आहे कारण की गाडीकडेच लक्ष जाणार आहे. फक्त थोडीशी अशी वाटली पाहिजे की न्यू घेतली आहे बा, त्याच्यामुळे हे बघा इथे पण लावलं. त्याच त्याला हे काय करताय, असं गोले करत आहे, गोले म्हणजे कर्ली हेअर कारण की माझे कर्ली आहे ना हेअर. बस चला आता पटकन मी कॉल करते. पण हे बंद होता का, वा उचलत नाहीये. मम्मी आहे का, काहीतरी पार्सल आलंय म्हणते ऑलिव्हियाचं, खूप मोठं आहे म्हणते, मोठी रेंज पाठवली. तर जा बरं खाली, पिऊ नाही तर पप्पाला घेऊन जा, नाही तर 3 पण जा. हो जा ना 3 पण, मी OTP सांगते ना मग. हो जा. आता तुम्ही तिथे जा. इकडे हे बघ, इथेच थांबा, तुम्हाला ते दिसतातच लिफ्ट मधून, तेव्हा तुम्ही जा तिकडे. आम्हाला कुठून लिफ्ट मध्ये दिसते, इथे थांबा ना थोडे, त्यांना दिसू नका. आणि मला इथे ते मला हे रडवते. अरे घे ना.
काल बंद कर, लाईट चालू कर ना. ठीक आहे. मस्के करताय, कोणीच घरी नाही दिसत आहे आम्हाला. हिची कुहूची मम्मी नव्हती, सार्थक नाही आहे, आता सार्थक येत आहे. कुहूच्या मम्मीला इथे बोलवत आहे आणि काकाजीनी पाहिली. कशी वाटली मग? तुला दिली हा, केव्हा आली? ही गाडी घेऊनच तर आलो. पुण्यावरून? मग हो का? मी नाही चालवली, त्यांनी चालवली. लाईट लाव ना. कार ना आले का? हो ना. कोणाची आहे कार? जीवने घेतली. बापरे. सरप्राईज. अबे ओय, पाहिजे ठोकशी. 1 महिना जिमच्या नावाने ड्रायव्हिंग क्लासेस करत होती. रिॲक्शन व्हिडिओमध्ये दिसलं नसेल, बट मला दाखवते. टॉर्च लावून लावून अंधारातही गाडी निहारत आहेत. ते माझे पप्पा आहेत. आय नो, खूप क्यूट व्लॉग होता आणि रिॲक्शन्स खूप मस्त होते. माझी मम्मी तर काय खुश आहे. ओ माय गॉड. मलाच माहिती आहे की मी हे कसं मनात माझ्या ठेवलं आहे हे सरप्राईजचं, कारण मी खूप महिन्यांपासून प्लॅन करते. बेसिकली मी विजन बोर्ड वगैरे पण बनवते. सो माझ्या लास्ट 2 विजन बोर्ड्सपासून मी ते कारचं पिक्चर ॲड करते आणि ह्या पण विजन बोर्डवरती, इथेच माझं विजन बोर्ड आहे, तिथे पण ॲड केलं होतं आणि ते तर मी प्लॅन तर करतच आहे. बट एकदम मी हात धुवून मागे लागली त्याच्या 4 म्हणजे हे वर्ष सुरू झाल्यापासून मी एकदम ठाण लिथी मैंने की मला मे महिन्यात काहीही करून घ्यायची आहे गाडी. आणि मग लास्ट मंथ म्हणजे एप्रिलमध्ये मी क्लास वगैरे लावला. सो हे जे 2-3 महिने आहे हे कसं मी माझ्या पोटात ठेवलं मलाच माझं माहिती. आणि मी कार घेऊन पण 15 डेज नंतर आली अमरावतीला आणि नंतर सांगितलं. सो ते 15 डेज तर इतके डिफिकल्ट आणि खूप कठीण होते मम्मी पप्पांपासून लपवण्यासाठी. हे मला खूप वियर्ड वाटत आहे, खूपच वियर्ड. मी दुरून बोलते. तर ना मी घरी बोलायचीच नाही फोनवर. म्हणजे मम्मी मला कॉल करायची, मी जास्त बोलायचीच नाही आणि मी स्वतःहून तर करायचीच नाही कारण की माझ्याकडून निघून जाणार म्हणून. बट येस, ते सक्सेसफुली एकदम मस्त पार पडलं. आपण खूप छान सरप्राईज दिलं आणि मला खूप मजा आली आणि मला खूप खुशी होते मी गाडी घेतली तर. येस, हा होता आजचा व्लॉग. आता मी गाडी कशी घेतली, मग त्याचे फायनान्सेस, हे सगळं काही, त्याचे डॉक्युमेंट्स वगैरे, हे जे सगळं आहे 25 इयर्सच्या एजमध्ये कशी गाडी घेतली ते सगळा जर तुम्हाला डिटेलमध्ये व्लॉग हवा असेल तर तो व्लॉग नाही, व्हिडिओ हवा असेल तर तो मी एनिवे करणारच आहे. तो येईलच लवकर. बट येस, आजसाठी इतकंच. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, माझी गाडी आवडली असेल. तुम्ही मला सांगितलं नाही आहे माझ्या गाडीचं काय नाव ठेवायचं, तुम्ही मला सांगा. आणि येस, जर हा व्हिडिओ आवडला असेल तर मेक शुअर टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. आता आपण भेटूया माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन